तर इंजिनिअरिंगचे ऍडमिशन सुरू झाले तर सगळ्यांचा डायलॉग फक्त एकच असतो की आपल्याला CS घ्यायचंय, म्हणजेच कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग. पण खरी रियालिटी काय आहे मित्रांनो? आज सिव्हिलला स्कोप नाही का? मेकॅनिकल काय संपलंय का? किंवा ENTC काय रिस्क आहे का? की फक्त CSE मध्ये जास्त स्कोप आहे म्हणून आपण करतोय? आता जो ट्रेंड चालू आहे आपण त्यानुसार त्यामुळे आपण CSE घेतोय. आज सगळ्यांना CSE पाहिजे. त्याचे कारण म्हणजे कोडिंग, वर्क फ्रॉम होम, जास्त पॅकेज आणि लाईफ सेट. पण मित्रांनो, खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? आज लाखो पोरं कोडिंग करते ते. फक्त इंस्टावरती दिसतंय की आपल्याला 10 ते 12 लाखाचं पॅकेज भेटते, एवढ्या एवढ्या कोर्स करा, 6 महिन्यात तुम्हाला 10 ते 12 लाखाचं पॅकेज भेटणार. त्याची रिअलिटी नेमकी काय आहे? आज लाखो पोरं कोडिंग करते ते, प्रत्येकाला जॉब भेटत नाही, प्रत्येक पोरगा स्किल शिकत नाही, फक्त डिग्री घेतोय, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची फक्त डिग्री घेतोय आणि घरी बसतोय. मग नंतर लोक त्यांना म्हणतात का तुला नोकरी नाही, इंजिनिअरिंग करून काय फायदा नाही. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्याकडे स्किल असते, मग तुम्ही कोणत्या पण ब्रांचमध्ये असू द्या, ज्यावेळेस तुमच्याकडे स्किल असतं त्यावेळेस तुम्हाला नोकरी भेटणार आहे, जॉब कुठे पण भेटणार आहे. मग तो सिव्हिल मध्ये असो, मेकॅनिकल मध्ये असो किंवा मग ENTC मध्ये असू दे, मग कम्प्युटर सायन्स असो नाही तर कोणती पण ब्रांच असो, तुम्हाला फक्त स्किल पाहिजे. स्किल हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही तुम्ही ब्रांचमध्ये जा, कोणत्या सुद्धा ब्रांचमध्ये जा, तुम्हाला स्किल हे खूप इम्पॉर्टंट आहे, शिकावंच लागणार आहे. ज्या सुद्धा ब्रांचमध्ये जाशाल त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ब्रांचमध्ये वेगवेगळे स्किल आहेत. आज कम्प्युटर सायन्स म्हणजे आलं कोडिंग, डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, हे सगळं आलं. आता मेकॅनिकल मध्ये सुद्धा दुसरे स्किल असतील, सिव्हिल मध्ये सुद्धा दुसरे स्किल असतील. तुम्ही फक्त तुम्हाला डिग्री म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त एवढं बसलं असेल की आता कम्प्युटर सायन्सचे पोरं खूप पैसे कमवतात, ते काही करतात, त्यांची लाईफस्टाईल भारी आहे. पण हे असं काहीच नाही. रियालिटीला डिफरंट आहे. आज माझ्या क्लासमध्ये फक्त 2-3 पोरं प्लेस झालेली, मी लास्ट इयरला आहे. आज 70 ते 80% पोरं फक्त बसून आहेत का? त्यांच्या स्किल नाही. फक्त म्हणजे IT मध्ये जर तुम्हाला खरंच कम्प्युटरचं नॉलेज असेल, का तुम्हाला आवडत असेल, का तुम्हाला कोडिंग करण्याची तुमची इच्छा असेल, स्टॅटिस्टिक, मॅथ हे शिकायची इच्छा असेल, तर तुम्ही 100% कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये या. पण तुमची जर आवड दुसऱ्याच्यात असेल, डिझायनिंग, सिव्हिल मध्ये, मेकॅनिकल मध्ये जर आवड असेल, तर तुम्ही मित्रांनो विचार सुद्धा करू नका कम्प्युटर मध्ये यायचा. कारण फक्त आता ट्रेंड चाललाय म्हणून इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच घेणं हे ट्रेंड चाललंय म्हणून नाही करायचं. तुमच्या याच्यावरती तुमचं अख्खं आयुष्य डिपेंड आहे. बरं, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आज तुम्ही सिव्हिल घेतलं, मेकॅनिकल घेतलं, तर तुम्ही नेक्स्ट इयरला CSEचा एखादा कोर्स करून तुम्ही IT मध्ये जॉब मिळवू शकताय. पण तुम्ही आता इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं, त्यानंतर तुम्ही मेकॅनिकल मध्ये नाही जाऊ शकत, सिव्हिल मध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला 4 वर्ष द्यायचंय पूर्ण. तुम्हाला पूर्ण आयुष्य तुम्हाला कोडिंग मध्ये घालवायचंय. मित्रांनो, कोणी सांगते म्हणून कोडिंग करायचे नाही का? कुठं पैसा आहे, कुठं बाहेर लोक म्हणतात ते एवढे इंजिनिअरिंग IT मध्ये एवढी हाईक चालू आहे ना, ती पैशाची, मोठे मोठे पॅकेज. याच्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये येऊ नका कम्प्युटरला. तुमच्या मनात काय ते पहिले तुम्ही त्याचे निर्णय घ्या. तुम्हाला करायचंय का आयुष्यात पुढे, खरंच तुम्ही इंजिनिअरिंग ब्रांच निवडा. तुम्हाला मस्त चांगलं टॉपचं कॉलेज भेटेल, सगळं भेटेल. पण तुमची इच्छा आहे का? तुम्ही ते 24 तास लॅपटॉप समोर बसू शकताय का? तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय का? आज एवढी AI ची क्रेज आहे ना, तुमचे चांगले चांगले कोड सुद्धा AI लिहून देत आहे. आज चांगले तुम्हाला तर माहिती असेल, आज एवढे कंपन्यांमध्ये 8-8, 10-10 हजार ले ऑफ होते, ते नोकरीवरून काढून टाकते ते. मग आपली कुठे अगरबत्ती लावायची? मित्रांनो, परत विचार करा. मेकॅनिकल मध्ये सुद्धा खूप स्कोप आहे, सिव्हिल मध्ये केलं सुद्धा सिव्हिल मध्ये सुद्धा आहे. तुम्ही सिव्हिल मध्ये तुमची कन्स्ट्रक्शन कंपनी टाकू शकता, गव्हर्नमेंट जॉब आहेत, तुम्ही गव्हर्नमेंटचे एक्झाम देऊ शकताय सिव्हिल मधनं. आता मेकॅनिकल मध्ये आता तुम्ही बघताय EV बाईक किती ट्रेंड मध्ये आहेत, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, हे सुद्धा खूप ट्रेंडला आहे. त्याच्यात जर तुमचे चांगले स्किल असेल, तुम्हाला तिकडे सुद्धा चांगले पॅकेज भेटणार आहे. सिव्हिल सुद्धा तुमचं जर चांगले काम तुम्ही शिकलात, तुम्हाला जर त्याच्यात आवड असेल, तुम्हाला सुद्धा चांगले चांगले कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहेत. तिथं तुम्ही पैसे कमवू शकताय. मेकॅनिकल सुद्धा पैसे कमवू शकताय. ENTC तुम्ही जर ब्रांच घेतली तर ENTC मधून सुद्धा तुम्हाला पुढे स्कोप आहे. ENTC मधून तुम्ही कम्प्युटरला सुद्धा येऊ शकताय, काय बी करू शकताय ना. आणि IT जर काम करायचंय फक्त म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगच घेतली पाहिजे असं नाही. तुम्हाला एखादा IT करायचंय ना, तुम्ही तुमचे 4 वर्ष घ्याला, तुम्ही नंतर एखादा 6 महिन्याचा कोर्स करून माणूस आज IT मध्ये येते. आज आम्ही जे 4 वर्ष घातलेत ना, एखादा 6 महिन्यात कोर्स करून तो आमच्यापैकी जास्त पॅकेज घेतोय. ही रियालिटी. ही डिग्री करण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला तुमचे स्किल डेव्हलप करायचे. जेवढे तुमच्याकडे स्किल आहेत तसं तुम्हाला जॉब भेटणार आहे. मग ते तुम्ही कोणत्या पण ब्रांच मध्ये असू द्या, तुम्हाला फक्त तुमचे स्किल डेव्हलप करायचे. ते मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा फक्त की डिग्री आणि ब्रांच याच्या हे डोक्यातून काढून टाका. आपल्या आयुष्यात पुढे काय करायचंय? आपण इंजिनिअरिंग घेतली, कम्प्युटर इंजिनिअरिंग आपण सिलेक्ट केली, आपल्याला चांगलं कॉलेज भेटलं, पण याच्या नंतर नाही का पश्चाताप नाही झाला पाहिजे, हा आपण चूक झाली का, आपल्याला हे नव्हतं करायचं. कम्प्युटर इंजिनिअरिंग आलं, मला बी असंच झालं. अरे मी आता इंजिनिअरिंग करतोय, कोड करतोय, पण माझा एखादा मित्र गेलाय, मी 4 वर्ष इथं घातले, तो 2 वर्षात तिकडे कॉन्ट्रॅक्ट घेतोय, तो स्वतः पैसे कमवतोय, गाडी घेतोय, हे माझ्या बी डोक्यात येतोय. मग असं मग नंतर नाही का आपल्याला त्रास नाही आला पाहिजे का, हार आपलं चुकलंय. त्यामुळे मित्रांनो, आता ऍडमिशन सुरू होतील,
तुम्ही आत्ताच विचार करा का आपल्याला कोणती ब्रांच घ्यायची, आपल्याला कशात आवड आहे, आपण काय करू शकतोय. जर कम्प्युटर इंजिनिअरिंग जर घ्यायचीच असेल तर आपली एक तयारी ठेवा की आपल्याला मॅथ सोडवता आलं पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जमलं पाहिजे, आपलं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण फक्त टाइम वाया घालायचं नाही, एक स्किल शिकता आली पाहिजे आपल्याला. कारण 4 वर्ष कशी जातात ना मला माहिती आहे. आपण सगळे म्हणतो की मी 4 वर्षात हे करीन, 4 वर्ष हे करीन ते करीन, मित्रांनो काहीच होत नाही. आज 4थं वर्ष चालू आहे माझं, माझ्याकडे स्किल नाही, काय नाही, फक्त क्लास लावलाय आणि चाललंय. अजून इंटर्नशिप नाही, जॉब नाही, काहीच नाही, असा विषय चालू आहे फक्त. बघा तुम्हाला कोणती साईड घ्यायची, कोणती ब्रांच निवडायची ना, तुम्ही आत्ताच विचार करा आणि त्यानुसारच तुम्ही ब्रांच घ्या. असे व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.